राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात सोलापूरमधील वाढत्या अवैध धंद्यांवर आणि बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर जोरदार टीका केली। सोलापूर शहर व जिल्ह्यात मटका, जुगार, ऑनलाईन सट्टा आणि अवैध दारू विक्रीचे धंदे खुलेआम सुरू असल्याचा आरोप त्यांनी सभागृहात केला। यावेळी बोलताना कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सोलापूरचे बिहार झाले आहे अशी घणाघाती टीका जयंत पाटील यांनी केली। अवैध धंद्यांवर नियंत्रण नसल्यामुळे गुन्हेगारी वाढत असून खून, हल्ले, चोऱ्या, घरफोड्या आणि दरोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा दावाही त्यांनी केला। सोलापूरमधील परिस्थिती गांभीर्याने घेऊन अवैध व्यवसायांवर तातडीने कठोर कारवाई करावी आणि कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे केली। त्यांच्या या वक्तव्यामुळे सोलापूरच्या कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे। ठीक आहे, शासनाने नोंद घ्यावी, उचित उपाययोजना त्वरित करावी। होय अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महोदय, सोलापूर शहरामध्ये मटका, जुगार, पत्ते क्लब, स्पा, व्हिडिओ गेम, अवैध बार असे व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहेत। अवैध धंद्यांना काही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून संरक्षण मिळतंय। गेल्या काही महिन्यात सोलापूर शहरात खून, दरोडे, जबरी चोरी, गंभीर गुन्ह्यात वाढ झाली आहे। भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अवैध धंद्याविरोधी आंदोलन करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुहास कदम म्हणून कार्यकर्ते आहेत, त्यांनी उपोषण केलंय। त्यांना आता जीवे मारण्याच्या धमक्या, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे प्रयत्न आणि त्यांचे बदनामीकारक आरोप त्यांच्यावर केले जातात। अध्यक्ष महोदय, सदर प्रकरणामुळे कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न सोलापूर शहरात फार अवघड आहे, फार गंभीर आहे आणि उपोषण करणाऱ्या माणसाला पोलीस कोणी जाऊन भेटत नाहीत। त्याचे मुद्दे काय आहेत, एक असो किंवा 100 असोत, पण उपोषण चालू आहे आणि उपोषण पोलिसांच्या नाकर्तेपणावर आहे, तरी पोलीस त्याची नोंद घेत नाहीत। अध्यक्ष महोदय, माझी सरकारला विनंती आहे की या उपोषणाची नोंद घ्यावी, त्यांनी घेतलेल्या मुद्द्यांची नोंद घ्यावी आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी आणि आंदोलनकर्त्याला योग्य सुरक्षा द्यावी। तसेच सोलापूर शहरातील सर्व अवैध धंद्यावर तातडीने कारवाई करावी। राजरोस धंदे चालू आहेत सोलापूर शहरात। आपण सोलापूरचा अंदाज घेतला तर तुमच्या लक्षात येईल आणि म्हणून लवकरात लवकर सरकारने कारवाई करावी म्हणून मी स्थगन मांडलेला आहे। ठीक आहे।